सोलापूर महानगरपालिकाकडून कोणतीही करवाढ न करता सुमारे 1400 ते 1500 कोटी रुपयांचा अंदाजपत्रक लवकरच सादर होणार आहे। शहरातील नागरिकांना कोणताही अतिरिक्त करभार न टाकता अंदाजे सुमारे 1400 ते 1500 कोटी रुपयांचा अंदाजपत्रक प्रशासनाच्या वतीने स्थायी समितीकडे सादर करण्यात येणार आहे। आगामी आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेले हे अंदाजपत्रक विकास कामांना चालना देणारे ठरेल असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे। महानगरपालिकेच्या प्रशासनाने आर्थिक शिस्त राखत महसुली उत्पन्न वाढीवर भर दिला आहे। मालमत्ता कर, पाणीपट्टीमध्ये कोणतीही करवाढ न करता थकीत वसुलीवर विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच शासन अनुदान, विविध योजनांमधील निधी आणि स्मार्ट उपक्रमांमधील उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। विकास कामांवर भर या अंदाजपत्रकात पाणी पुरवठा सुधारणा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, रस्ते दुरुस्ती व डांबरीकरण, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधा यासाठी मोठी तरतूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर प्रशासनाचा विशेष भर राहणार आहे। दरम्यान शासन अनुदानातून शहरातील मोठ्या पायाभूत योजनांसाठी महापालिका हिस्साची रक्कम भरण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे। याशिवाय आर्थिक समतोल साधण्याचा प्रयत्न, महसुली तुटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खर्चात काटकसर, अनावश्यक खर्च टाळणे आणि प्राधान्यक्रमानुसार निधी वितरणाची योजना आखण्यात आली आहे। तसेच डिजिटल माध्यमातून कर वसुली सुलभ करून उत्पन्न वाढीचा प्रयत्न होणार आहे। स्थायी समितीकडून अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा होऊन आवश्यक त्या सुधारणा सुचवल्यानंतर ते महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवले जाणार आहे। कर वाढ नसल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी कशी होते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे।